दृश्य आपण पाहतोय। नौदलाचं हे हेलिकॉप्टर This unique ability of a helicopter is what makes it extremely versatile and sets it apart from a fixed-wing aircraft. तर मुंबई गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी भारतीय नौदलाचं हे बीटिंग ऑफ रिट्रीट, त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या भारतीय नौदलाचं हे बीटिंग रिट्रीट सुरू आहे। भारतीय नौदलाकडून या बीटिंग रिट्रीटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचं हे आयोजन मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात हे आयोजन करण्यात आलंय। मुंबई गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी भारतीय नौदलाचं आज हे बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भारतीय नौदल आपल्या प्राचीन परंपरा आणि गौरवशाली इतिहासाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यरत आहे। हा कार्यक्रम नवीन पिढीला नौदलाची ओळख, शिस्त आणि अभिमानाशी जोडण्याचा एक मार्ग असल्याचं सांगितलं गेलंय। तर नौदलाची अनोखी शैली, तिचा अभिमान आणि टीमवर्कची भावना प्रदर्शित करण्याचा या ठिकाणी हा प्रयत्न केला जातो। INS शिखरचा हेलिकॉप्टर फ्लाय पास्ट आणि ऑपरेशनल डेमो देखील हा आता या ठिकाणी करण्यात येतोय। ही दृश्य आहेत मुंबई इथल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील भारतीय नौदलाकडून हे बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। भारतीय नौदल प्राचीन परंपरा आणि गौरवशाली इतिहासाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे। याच उद्देशानं या संपूर्ण सेरेमनीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक देखील उपस्थित आहेत भारतीय नौदलाचं हे बीटिंग रिट्रीट पाहण्याकरता। संपूर्ण दृश्य आपण थेट आपल्या लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर पाहतोय। भारतीय नौदलाचं हे बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी। तर हा कार्यक्रम नव्या पिढीला नौदलाची ओळख, शिस्त आणि अभिमानाशी जोडण्याचा एक मार्ग असल्याचं सांगितलं जातंय। नागरिक देखील त्या ठिकाणी आता मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। भारतीय नौदलाचं हे बीटिंग रिट्रीट सुरू आहे। तर नौदलाची अनोखी शैली, तिचा अभिमान आणि टीमवर्कची भावना प्रदर्शित करण्याचा या ठिकाणी हा भारतीय नौदलाचा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।